फ्रेंड्स, वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली. तर तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते. तर कसे आहात तुम्ही? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात. आणि आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात. सो बघा, मग आज मी तुमच्यासोबत खूप सुंदर अशी लेटेस्ट ट्रेंडिंग बाही डिझाईन शेअर करणार आहे. ऍक्च्युली आपल्याला ब्लाउज डिझाईन कशी बनवावी हे बऱ्याचदा सुचतं, पण बाहीला डिझाईन कशी बनवावी हे सुचतच नाही. सो आजची जी काही डिझाईन आहे तर ती खरं तर खूप सुंदर, लेटेस्ट आणि न्यू लुक मधली आहे. आणि ह्या बाही डिझाईनमुळे नक्कीच आपल्या साडीला, ब्लाउजला खूप सुंदर असं लुक येणार आहे. तशी छानशी बाही डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा. असंही मी तुम्हाला संपूर्ण बाही डिझाईनची कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावकाश, स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स आणि ट्रिक्स सहित सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी बाही डिझाईन प्रॉपर फिनिशिंग सहित सहज स्टिच करता येईल. ठीक आहे, सो चला मग वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात. आणि आपला आजचा हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी बाही डिझाईन बनवणं खूपच सोपं जाईल. ठीक आहे, सो चला मग आता आपण स्टार्ट करूयात. तर हे बघा, इथे तुम्ही बघू शकतात की ही आहे बाही. ऍक्च्युली याची आपण ऑलरेडी कटिंग करून घेतलेली आहे. सो सगळ्यात आधी आता मी तुम्हाला या बाहीचं मेजरमेंट कसं आहे ते सांगते, म्हणजे तुम्हाला तुमच्या मापानुसार या डिझाईनसाठी कशा पद्धतीने कटिंग स्टिचिंग करावी तर हे सहजच लक्षात येईल. एवढंच नाही तर इथे बाही आणि ब्लाऊजचा मेन फॅब्रिक असं दोन्हींची कटिंग आपण करून घेतलेली आहे. आणि बघा, याची बाही लांबी आहे 9.5, तर इथे आपण 10ला मार्किंग करून कटिंग केलेली आहे. त्यानंतर बाहीची घडी होती 8, तर तयार झालेली आहे 7. आणि ह्या बाहीसाठी आपण कॅप हाईट जी होती तर ती 3 इंच घेतलेली आहे. सो अशा पद्धतीने मापे टाकून या बाहीची आपण ऑलरेडी कटिंग करून घेतलेली आहे. सो आता आपण याची जी काही मार्किंग आहे डिझाईनची तर ती करून घेऊयात. सो बघा, जेवढी बाही असेल तर सगळ्यात आधी त्याचा सेंटर पॉईंट जो आहे ना त्याची मार्किंग करून घ्यायची, जेणेकरून आपली जी काही डिझाईन आहे तर ती बरोबर मध्यभागी यावी. खरं तर यासाठी त्याचबरोबर बाही जोडताना सुद्धा त्या गोष्टींची काळजी घेणं तितकंच गरजेचं असतं. सो बघा, मग खरं तर म्हटल्याप्रमाणे इथे 10 इंचाची ही बाही होते डायरेक्ट मार्जिन ऍड करून. सो मग इथे आपण 5 इंच म्हणजे निम्म जे आहे ना तर त्याला मार्किंग करून घेऊयात. आणि त्याच्यानंतर त्याच्या बरोबर आपण इथे बघा, सेंटर पासून 2.5 इंच वरती आणि सेंटर पासून 2.5 इंच खाली, म्हणजे जिथे आपण 5 इंचाची मार्किंग केलेली आहे ना तर तिथून 2.5 इंच वरती आणि 2.5 इंच खाली, तर अशा पद्धतीने मार्किंग करायची आहे. जर तुम्हाला हा शेप अजून थोडा मोठा हवा असेल तर मग तुम्ही थोडंसं 3-3 इंच असंही करू शकता. छोटा हवा असेल तर कमी सुद्धा मार्किंग इथे करू शकतात. म्हणजे ते तुमच्या चॉईसवर डिपेंड आहे, किंवा तुमची बाही लांबी किती आहे त्यावर सुद्धा डिपेंड आहे. मग तुम्ही थोडंसं कमी शेप घेऊ शकतात. सो या पद्धतीने. ठीक आहे, आणि मी म्हटल्याप्रमाणे बरोबर 2.5 इंचाला इथे मार्किंग करून घेतलेली आहे. त्यानंतर आता पट्टीच्या सहाय्याने मी इथे लाईन ड्रॉ करते आणि बरोबर पट्टीचाच डिस्टन्स ठेवलेला आहे, म्हणजे 1 इंच, कारण की पट्टीचं माप ह्या बरोबर 1 इंच आहे रुंदीला. ठीक आहे, आणि ह्या पद्धतीने छोटासा बॉक्स ड्रॉ केल्यानंतर आता आपण या पद्धतीने याचा मी इथे शेप ड्रॉ करून घेते. तर हा तुम्ही अजून डीप किंवा यापेक्षा डीप असंही करू शकतात, म्हणजे तुम्हाला किती डीप हवा आहे त्यावर सुद्धा ते डिपेंड आहे. पण मला असं वाटतं की बाहीसाठी एवढा डीपनेस ठीक आहे. जर तुम्हाला यापेक्षा कमी घ्यायचा असेल तर तुम्ही कमी देखील घेऊ शकतात, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, सो आता जी काही मार्किंग केलेली आहे एक्झॅक्टली त्यावरच आपण इथे कटिंग करून घेऊयात. आणि जर का आपल्याला इथे कॅनव्हास पेपर लावून स्टिच करायचं असेल तर आपण तसं सुद्धा इथे स्टिच करू शकतो, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, सो बघा, मग मी इथे मधला पार्ट कट केला. महत्वाचं म्हणजे या दोन्ही पण स्लीव्ज आपण सोबतच फोल्ड केल्या होत्या, जेणेकरून दोन्ही पण स्लीव्ज व्यवस्थित एकाच शेपमध्ये सोबतच परफेक्ट अशा आपल्या कटिंग व्हाव्या. खरं तर यासाठी आता आपण हे स्टिच करायला सुरुवात करूया. सो सगळ्यात आधी काय करायचं आहे, हा जो काही मेन फॅब्रिकचा कपडा आहे ना तर हा इथून जॉईंट आहे खरं तर तो मी थोडासा इथून कट करून 2 स्लीव्ह सेपरेट करून घेते. त्यानंतर हे जे काही स्लीव्ज आहे ना तर बघा, मी म्हटल्याप्रमाणे दोन्ही सोबतच आपण कटिंग केले होते. इथे किंचित जॉईंट आहे तर कट मारून सेपरेट करते आणि ह्या पद्धतीने घडी घालून 2 वेगवेगळ्या साईडला ठेवून घ्यायचे आहे. खोलगट भाग पुढे येईल याची काळजी घ्यायची आहे. ठीक आहे, म्हणजे मग स्टिचिंग करताना आपलं कन्फ्युजन होणार नाही आणि दोन्ही पण स्लीव्ज एकाच साईडचे तयार होणार नाही. कारण बऱ्याचदा गडबडीमध्ये असंच होतं की दोन्ही पण स्लीव्ज एकाच साईडचे तयार होतात आणि मग नंतर आपल्याला खूप सारे प्रॉब्लेम्स येतात. आपल्याला पुन्हा ते खोलावं लागतं, कपडा खराब होतो, आपलं काम वाढतं. सो तसं होऊ नये यासाठी आणि या पद्धतीने दोन्ही स्लीव्ज व्यवस्थित त्या स्लीव्ज मध्ये ठेवून घेतल्या. त्यानंतर आता आपल्याला इथे ही स्लीव्ज आपण खरं तर स्टिच करायला सुरुवात करूयात. तर बघा, आपला जो काही मेन फॅब्रिकची स्लीव्ज असेल तर ती सरळ ठेवायची, त्यावर आपण कटिंग केलेले जी काही अस्तरची स्लीव्ज आहेत तर ती ठेवून घ्यायची आहे. आणि सगळ्यात आधी हा जो काही मधला शेप आहे तर इथे आपण टीप मारून घेऊयात, कारण सगळ्यात आधी आता आपल्याला मधला हा जो काही शेप आहे तर हा रेडी करून घ्यायचा आहे.
तर बघा मग इथे टीप मारताना आपल्याला खरं तर पाव इंच एवढं एकसारखं मार्जिन ठेवत इथे टीप मारून घ्यायची आहे. मी म्हटल्याप्रमाणे इथे तुम्ही कॅनव्हास पेपर सुद्धा लावू शकतात, पण आता कॅनव्हास पेपर नाहीये त्यामुळे अतिशय काळजीपूर्वक एकसारखं मार्जिन ठेवत टीप मारणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. आणि बघा मग मी बरोबर ह्या शेपला इथे टीप मारून घेतलेली आहे. सो यानंतर काय करायचं आहे, आता टीप मारून झाल्यानंतर हा जो काही मधला शेप आहे ना तर तो आपल्याला इथे छोटासा कट मारायचा आहे, कारण आपल्याला हा मेन फॅब्रिकचा कपडा कट करून घ्यायचा आहे त्यातला. आणि त्यानंतर आता आपल्याला ह्या शेपला द्यायचे आहे छोटे छोटे कट्स, जेणेकरून ज्यावेळेस आपण हा पार्ट सरळ करू तर हा व्यवस्थित फोल्ड व्हावा आणि हा जो काही शेप आहे तर तो आपल्याला जसा हवा आहे तसाच रेडी व्हावा. त्यासाठी ही स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे. कट्स मारल्यानंतर बघा या पद्धतीने मी ते आतमध्ये फोल्ड करून घेतलेला आहे आणि हे व्यवस्थित सरळ करून ते सेट करून घ्यायचं आहे. आणि मग आता आपल्याला इथे हा जो काही मधला शेप आहे तर तिथे द्यायची आहे दाबटीप. तर बघा मग इथे दाबटीप देताना काळजी घ्यायची आहे की आपला जो काही आतला अस्तरचा कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही, जेणेकरून आपली फिनिशिंग बिघडायला नको. सो फिनिशिंगसाठी खूपच महत्त्वाची स्टेप आहे, तर ही तुम्ही आवर्जून फॉलो करायची आहे. तर बघा किती प्रॉपर फिनिशिंग सहित आपला हा शेप इथे रेडी झालेला आहे. त्यानंतर आता आपल्याला अस्तर आणि मेन फॅब्रिक कडेकडेने एकमेकाला जोडून घ्यायचं आहे. आता हे जोडताना जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन आपल्याला इथे पकडायचं आहे, कारण हे मार्जिन आपण कुठेही कटिंग करताना कॅल्क्युलेट केलेलं नसतं. त्याचबरोबर हे जोडताना कुठे गोळा होणार नाही, तिरकं जाणार नाही, तर या छोट्या मोठ्या गोष्टींची सुद्धा खरं तर इथे आपल्याला काळजी घ्यायची आहे. यानंतर आता आपल्याला जे काही एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे ब्लाऊज पीसचं, तर ते सगळ्याच साईडचं कट करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपली परफेक्ट मापाची बाही इथे रेडी होईल. कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे अस्तरवर आपण परफेक्ट कटिंग करतो, पण ब्लाऊज पीसचा कपडा आपण थोडंसं एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून कटिंग करत असतो. खरं तर त्यामुळेच आपल्याला हे जोडून एक्स्ट्राचा कट करून परफेक्ट मापाची बाही इथे रेडी करायची असते. आणि इथे आता आपला हा परफेक्ट पार्ट रेडी झाला. त्यानंतर आता बघा बाहीला खालच्या साईडने आपल्याला पट्टी लावावी लागणार आहे, कारण की ती प्रॉपर फिनिशिंग सहित आपला तो पार्ट रेडी झालेला नाहीये. त्यामुळे 1 ते 1.25 इंचाची पट्टी कट करून घ्यायची. ती सुद्धा मी इथे डबल फोल्ड केलेली आहे आणि पाव इंच एवढं मार्जिन ठेवून आपण इथे टीप मारून घेऊयात. तर बघा आता ही टीप मारून झाल्यानंतर एक्स्ट्राचं जी काही पट्टी असेल तर ती कट करून घ्यायची. त्यानंतर ही पट्टी जी आहे ती ह्या पद्धतीने प्रेस करून आपल्याला तिथे सरळ साईडनी खरं तर दाबटीप देऊन घ्यायची आहे. त्यामुळे काय होतं की फिनिशिंग खूप सुंदर येते. जसं तुम्ही डायरेक्ट पण दाबटीप देऊ शकतात, पण ह्या स्टेपने अजून छान दिसतं. सो असं सुद्धा तुम्ही ट्राय करू शकता. ही टीप मारल्यानंतर मग ती पुन्हा आतल्या साईडने फोल्ड करून वरच्या साईडला दाबटीप द्यायची. आणि दाबटीप देताना आतल्या पट्टीचा कपडा वरती दिसणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे, जेणेकरून आपली फिनिशिंग एकदम छान प्रॉपर परफेक्ट यावी यासाठी. सो बघा मग एक साईडचा हा पार्ट आपला इथे रेडी झालेला आहे. सो सेम ह्याच पद्धतीने आधी आपण दुसऱ्या साईडची स्लीव सुद्धा रेडी करून घेऊयात आणि त्यानंतर मग दोन्ही साईडला पुढे सेमच सोबतच आपण जी काही डिझाईन आहे तर ती बनवून घेऊयात. इथे सुद्धा सेम त्याच पद्धतीने स्टिच करायचं आहे. तर बघा मग फायनली दोन्ही स्लीव्स आपल्या इथपर्यंत स्टिच करून रेडी झालेले आहेत आणि ते सुद्धा एकदम छान प्रॉपर परफेक्ट असं फिनिशिंग येईल. सो यानंतर आता इथे आपल्याला लेस लावायची आहे, तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही लेस इथे लावू शकतात. बट मी ही लावते थोडीशी मॅट कलर येतोय, कारण की कसं ना ब्लाऊजवर घागरावर सुद्धा तसाच कलर आहे. सो त्यामुळे मग आपल्याला त्याच पद्धतीने मॅचिंग लेस यूज करावी लागणार आहे. तुम्हाला यापेक्षा थोडी बारीक लेस यूज करायची असेल किंवा यापेक्षा जरा ब्रॉड करायची असेल तर तुम्ही करू शकतात. एवढंच नाही तर लेसचा मॅचिंग धागा सुद्धा होऊन घ्यायचा, जेणेकरून फिनिशिंग सुद्धा एकदम प्रॉपर छान यावी यासाठी. आणि बघा पण या पद्धतीने एकदम कडेकडेने आपण टीप टाकत ती लेस लावून घेऊयात. इथे कोपऱ्यावर लेस व्यवस्थित फोल्ड करायची आहे, जेणेकरून आपला जसा शेप आहे तसा मेंटेन राहावा यासाठी. कारण बऱ्याचदा शेप असा छान येतो, पण लेस प्रॉपर न लागल्या गेल्यामुळे खरं तर आपला सगळा शेप बिघडतो. सो तसं होऊ देऊ नका. तशी ही एकदम मऊ लेस आहे, एकदम कडक सुद्धा नाहीये. आणि बघा आता या लेसला सुद्धा आपण दुसऱ्या साईडला टीप टाकून घेऊयात. त्या मानाने जरा ब्रॉड लेस आहे, मी म्हटल्याप्रमाणे तुम्ही बारीक लावू शकतात. तुमची जाड बारीक कशीही असो, शक्य असल्यास दोन्ही साईडने टीप मारून घ्यायचे. त्याचे 2-3 फायदे आहे. महत्वाचं म्हणजे लेस पॅक लागली जाते, ती अजिबात वरती तरंगत नाही आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे फिनिशिंग सुद्धा खूप सुंदर येते. ती लावून घेतल्यानंतर खाली छान अशी डिझायनर न्यू लुक मधली लेस इथे घेतलेली आहे आणि ही सुद्धा मॅट कलरची आहे, म्हणजे जी आपल्या ब्लाऊज पीसला आणि घागऱ्याला मॅच होते. आणि बघा ती खालच्या बॉर्डरला आपण इथे लावून घेऊयात. ठीक आहे. आणि याच्या सुद्धा दुसऱ्या साईडने आपल्याला टीप देऊन घ्यायची आहे. ऍक्च्युली इथे तर ब्रॉड लेस आहेच.
सो बघा मग किती छान प्रॉपर फिनिशिंग सहित आपली ही बाही इथे रेडी झालेली आहे. सेम ह्याच पद्धतीने दुसऱ्या स्लीव्हला सुद्धा आपण बघा मध्ये पण शेपला ती लेस लावलेली आहे आणि खाली बॉर्डरला सुद्धा लेस लावून घेतलेली आहे. आणि अशा पद्धतीने ह्या दोन्ही स्लीव्ज आपल्या छान परफेक्ट प्रॉपर अशा रेडी झालेल्या आहे. यानंतर काय करायचं आहे, जो काही आपला मधला शेप आहे ना, तर तिथे आपल्याला छान असे जे काही आपण अरीवर्क साठी मनी यूज करतो तर ते यूज करून छान अशी डिझाईन बनवायची आहे. सो त्यासाठी बघा मी हे एकदम छोटेसे मनी घेतलेले आहे. तुम्ही थोड्या मोठ्या साईजचे घेतले तरी चालेल, पण एवढे सुद्धा सफिशियंट आहे, मॅच होतात आणि मॅट कलर आहे खरं तर, जो छान दिसतोय खरं तर आणि तो मॅचिंग सुद्धा होतोय. सो आता सगळ्यात आधी काय करायचं आहे, पट्टीच्या साहाय्याने आपल्याला थोड्या थोड्या डिस्टन्सवर मार्किंग करायची आहे, जेणेकरून आपण जे डिझाईन बनवणार आहोत त्यामधला डिस्टन्स सेम यावा, तो वर खाली व्हायला नको खरं तर यासाठी. सो आपण हे साध्या सुईने बनवणार आहोत. तर 4 पदरी धागा मी इथे ओवून घेते. तर बघा मग मी पट्टीच्या सहाय्याने इथे बरोबर दोन्ही साईडला एकाच लेवलमध्ये मार्किंग करते. साधारणतः अर्धा इंचचा डिस्टन्स आहे असं म्हटलं तरी सुद्धा चालेल. ठीक आहे. सो बघा मग आता ही मार्किंग केल्यानंतर 4 पदरी धागा तर मी ऑलरेडी इथे ओवून घेतलेला आहे आणि त्यानंतर बघा एक साईडने मी तो धागा ओवून पॅक केलेला आहे आणि हे जे काही मनी आहे तर त्यामध्ये ओवून घेते. ऍक्च्युली आता मोजूनच मनी आपल्याला इथे ओवून घ्यायचे आहे. फक्त एवढंच आहे की ते असे जोडल्यानंतर थोडासा गोलाकार शेप येईल याची काळजी घ्यायची आहे आणि बरोबर त्याच लेवलमध्ये आपल्याला हे मनी इथे पॅक करून घ्यायचे. बघा मग दुसऱ्या साईडने जी काही मार्किंग केलेली होती तर तिथे व्यवस्थित आपण ते कंटिन्यू पॅक करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आतल्या साईडने काट देऊन घ्यायचे आहे, म्हणजे ते निघणार नाही. ठीक आहे. आणि जी काही आता पुढची आपली मार्किंग होती तिथून पुन्हा बघा सुई ओवून घेतलेली आहे. ऍक्च्युली तोच मी कंटिन्यू केलेला आहे, सेपरेट कट करत बसलेली नाहीये. तर तुम्ही सेपरेट कट करून पण एक एक लेवल बनवू शकतात. मी कंटिन्यू तोच धागा ठेवलेला आहे आणि इथे सुद्धा आता व्यवस्थित मोजून मनी ओवून घ्यायचे आहे आणि एक एक टाकण्यापेक्षा धाग्यातून डायरेक्ट असे पटपट सुईमध्ये जातात सुद्धा. सो अशा पद्धतीने ओवले की पटकन काम पण होतं आणि खरं तर ना ह्या बाही डिझाईनमुळे आपला ब्लाऊज खूप सुंदर दिसणार आहे. बघा पुन्हा लुझिंग मध्ये मी ते ठेवलेलं आहे आणि इथे व्यवस्थित पॅक करून घेते. खरं तर ही डिझाईन खूप सुंदर आहे, नवीन आहे, ट्रेंडिंग अशी आणि यामुळे आपला ब्लाऊज सुद्धा खूपच सुंदर असं दिसणार आहे. पुन्हा आतल्या साईडने व्यवस्थित पॅक केलं. दुसऱ्या साईडची जी काही मार्किंग होती तिथून बरोबर पुन्हा गाठ टाकून घेतलेली आहे आणि त्यामध्ये पुन्हा मनी ओवून घ्यायची आहे. खरं तर आधीच्या पेक्षा खालच्या लेवलला थोडे जास्त, त्यानंतर सेंटरला थोडंसं जास्त मनी येणार आहे आणि खाली पुन्हा कमी येणार आहे. म्हणजे जसा शेप आहे ऍक्च्युली त्यावरच ते डिपेंड आहे. फक्त व्यवस्थित शेप येईल याची काळजी घ्यायची आहे आपल्याला. हाच पॉईंट इथे इम्पॉर्टंट आहे, कारण की आता जसे मनी ओवणार आहोत आपण आणि जसे ते पॅक करणार आहोत त्यावरच खरं तर आता ह्या बाहीचा लुक डिपेंड आहे. सो बघा मग तिसरी लेवल सुद्धा आपण इथे एकदम प्रॉपर फिनिशिंग सहित तयार करून घेतलेली आहे आणि इथे सुद्धा व्यवस्थित गाठ टाकून घ्यायची आहे, जेणेकरून ते लवकर निघायला नको. तर बघा मग फायनली सेम त्याच पद्धतीने संपूर्ण आपण त्या मधल्या शेपला ते मनी लावून घेतलेले आहे, बरोबर एकदम व्यवस्थित लेवलमध्ये जी मार्किंग केलेली होती सेम त्याच पद्धतीने. आणि तुम्ही इथे बघू शकता की किती सुंदर अशी लेटेस्ट ट्रेंडिंग बाही डिझाईन आपली इथे रेडी झालेली आहे. आय होप सो या बाही डिझाईनमुळे आपल्या खरं तर साडीवर पण अशी तुम्ही करू शकतात, पण ही जी काही बाही आहे ती ही घागऱ्यावरची आहे आणि नक्कीच या बाही डिझाईनमुळे आपल्या घागऱ्याला खूप सुंदर असं लुक येईल. तुम्ही साडीवरच्या ब्लाउजला जरी बनवले तरी सुद्धा खरं तर ब्लाऊज आणि साडी दोन्हीही या बाही डिझाईनमुळे खूप सुंदर दिसेल. सो अशी छानशी लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुक मधली बाही डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि अशा नवीन डिझाईनची आयडिया तुम्ही तुमच्या कस्टमरला सुद्धा नक्कीच द्या. आय होप सो तुम्हाला आणि तुमच्या कस्टमरला दोघांनाही ही डिझाईन नक्कीच आवडली असेल. सो नक्की ट्राय करून बघा. महत्वाचं म्हणजे याची पद्धत इतकी सोपी आहे की जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुक मधली बाही डिझाईन सहज बनवता येईल. आणि सेम ह्याच पद्धतीने आता दुसऱ्या साईडची स्लीव सुद्धा आपली रेडी झालेली आहे आणि तिथे सुद्धा खूप सुंदर असं मनीचं सेंटरला आपण वर्क केलेलं आहे. सो फायनली दोन्ही स्लीव्ज रेडी झाल्या आणि स्लीव्ज लावल्यानंतर ब्लाऊज कसा दिसतो तर ते मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच दाखवेल. त्याचबरोबर बाही कशी जोडायची ते सुद्धा, जेणेकरून डिझाईन सेंटरला कशी मेंटेन ठेवायची याची तुम्हाला नक्कीच आयडिया येईल. नेक्स्ट व्हिडिओमध्ये ते तुमच्यासोबत लवकरात लवकर मी शेअर करेन. ठीक आहे. सो तोपर्यंत अशी छानशी लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुक मधली बाही डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा.
सो बघा मग किती सुंदर लेटेस्ट ट्रेंडिंग फायनली डिझाईन आपली तयार झालेली आहे. ऍक्च्युली बघितल्यावरच लक्षात येते की फिनिशिंग सुद्धा खूप सुंदर आलेलं आहे आणि महत्वाचं म्हणजे या छानशा डिझाईनमुळे आपल्या साडीला ब्लाऊजला खूप सुंदर असं लुक येणार आहे. सो अशी छानशी ट्रेंडिंग डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि जर तुम्हाला यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे. सो अशी छानशी डिझाईन नक्की ट्राय करा आणि अशा डिझाईनची आयडिया तुम्ही तुमच्या कस्टमरला सुद्धा नक्कीच देऊ शकतात. आय होप सो तुम्हाला आणि तुमच्या कस्टमरला आपली आजची डिझाईन नक्कीच आवडेल. सो चला मग आता आपण आपला आजचा छानसा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्या वेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल. ठीक आहे. सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.